राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी पहाटेच प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक महाशिवरात्री निमित्तानं केली विधिवत पूजा। सोनपेठमध्ये महाशिवरात्रीचा मोठा उत्साह, सोमेश्वर मंदिरात 3 दिवस यात्रेचं आयोजन। अमरनाथमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह, प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी, मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। परभणीमध्ये मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, पाऱ्याचं शिवलिंग असलेल्या मंदिरामध्ये सजावट, महाशिवरात्री निमित्तानं विशेष उत्सवाचं आयोजन। घृणेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, रात्री 12 वाजता मंदिरात पूजा संपन्न, महादेवाच्या जयघोषात गाभारा दुमदुमला। औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार संतोष भांगरांच्या हस्ते महापूजा। महाशिवरात्री निमित्तानं अकोल्याच्या राजेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई, भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग। जालन्यामध्ये आयकर विभागाची छापेमारी, स्टील कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे, मुंबई, पुणे, नाशिक येथून पथकाकडून कारवाई। उल्हासनगरमध्ये तरुणावर 6 जणांच्या टोळक्यानं तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला, तर हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद, तरुणाची प्रकृती गंभीर। रवी राणा मेळघाट दौऱ्यावर, रवी राणांनी घेतलं कबड्डी खेळण्याचा आनंद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। यवतमाळच्या वणीमध्ये रुद्राक्ष वनचं भूमिपूजन, 15 हेक्टर क्षेत्रात लावली 500 झाडं। अकोला पोलीस दलातर्फे दामिनी पथकाचा विस्तार, महिला पोलिसांसाठी 34 गाड्या। वाशिममध्ये बांधकाम कामगार समितीचं आंदोलन, प्रलंबित मागण्यांसाठी कामगार आक्रमक। वाशिम शहरामध्ये सौंदर्यीकरणाचं काम रखडलं, मनसेनं उपसलं आंदोलनाचं हत्यार। संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, वाढत्या छेडछाडी विरोधामध्ये केलं आंदोलन। मद्यधुंद अवस्थेमध्ये डॉक्टरचा निर्वस्त्र होऊन रुग्णालयातच राडा, तर बिडकीन येथील रुग्णालयामधील धक्कादायक घटना। प्रणिती शिंदेंचा गावभेट दौरा, तर चारा छावणी सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी। महाशिवरात्री निमित्तानं वेरूळकडे जाणारी अवजड वाहतूक बंद, 7 मार्चपासून 11 मार्चपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय।